गणपती बाप्पाची विशेषता ही जी तिसरी मूर्ती असतात, त्या तिसरी मूर्ती जी यावेळेला बनवली गेली, कर्नाटकचे जे शिल्पकार होते नागेशप्पा शिल्पी, त्यांनी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने ही मूर्ती घडवलेली आणि त्याच्यामध्ये गणेशचंद्र, पुण्याच्या ज्या मुळा आणि मुठा या नद्या आहेत त्याच्या संगमावर त्यावेळेला सूर्यग्रहणाचा मुहूर्त होता. 3.5 तास त्यांनी उभं राहून पाण्यामध्ये अर्ध ते गणेशचंद्र हातामध्ये घेऊन उपासना केली आणि ओले त्याने जाऊन त्या ठिकाणी होतं मूर्तीचं, तिथे त्यांनी पोटामध्ये ती मूर्ती ठेवली आणि त्यांनी देखील सांगितलं की ह्या गणपती बाप्पाच्या धार्मिक विधीमध्ये खंड पडता कामा नये, जगभरामध्ये हा बाप्पा प्रसिद्ध येईल. तसं आपण परमेश्वराच्या पूजेत त्याच्यामध्ये गणपती बाप्पाला प्रथम स्थान का आहे किंवा त्याची प्रथम पूजा का करतात? ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या देवतांना ऋषीमुनींना विघ्न आलं तेव्हा त्यांनी विघ्नहर्त्याची तपश्चर्या केलेली आहे, म्हणून तो प्रथम आहे, म्हणून तो सर्व पूज्य आहे, सर्वाधी पूज्य आहे. त्याला कुठलंही विघ्न आलेलं तुम्ही कुठल्याही ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. एकट्या भगवान शिवपार्वतीच्या घरी 8 कोटी अवतार बाप्पांचे झालेत लीलेच्या स्वरूपात. तो विघ्न हरता पण आहे, विघ्न करता पण.